मुळात ब्रिजेश सर, तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलात त्यासाठी तुमचंही खूप खूप आभार. इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की आपण ढोबळमानानं सातत्यानं रस्त्यांबद्दल बोलतो, अनेकदा मग इलेक्ट्रिसिटीच्या सुविधेबद्दल बोलतो. पण नव्या काळामध्ये, नव्या युगामध्ये सायबर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं. जर आपल्याला खरोखर शहरातली गर्दी न वाढवता ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर सायबर किंवा डिजिटायझेशन हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असेल. सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही जागतिक पातळीवर या विषयाचा सातत्यानं अभ्यास करताय आणि भारत अग्रगण्य या पूर्ण प्रक्रियेमध्ये. महाराष्ट्र म्हणून तुम्ही महाराष्ट्राकडे कसं बघताय? मुंबईमध्ये मला तर 5Gची सर्व्हिस मिळायला सुरुवात झालेली आहे, पण ग्रामीण भागामध्ये उद्योग जावे आणि रोजगार सहज सोपा व्हावा या दृष्टीने तुम्ही ग्रामीण भागाकडे सायबर आणि डिजिटल या दोघं सेक्टरमध्ये कसं बघताय? एक फार महत्त्वाची बाब लोढासाहेब म्हणाले की इव्हन टुरिझम जिथे असतं तिथे एकतर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यासोबत सिक्युरिटी या महत्त्वाच्या बाबी आहेत. तसंच डिजिटायझेशनकडे वळताना आपल्याला त्या डिजिटायझेशनकरता सिक्युरिटी असणं आवश्यक आहे. आता आपण बघाल तर G20मध्ये भारताच्या प्रेसिडेंटशिप आहे, तिथे भारताने डिजिटल प्रायव्हेट गुड्स ही संकल्पना मांडलेली आहे. तर ज्या प्रकारे आपण विजा किंवा मास्टरकार्ड बघता तर या पेमेंट सिस्टम्सला वेस्टने प्रॉफिट सेंटर्स म्हणून बघितलं, पण भारताने UPI तयार केला आणि UPI तयार करताना ओपन सोर्स करून याला फ्री करून टाकलं. तर डिजिटल पब्लिक गुड्सची संकल्पना जेव्हा आपल्याकडे आहे तर तसंच बघा आपण डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर. तर महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे प्रत्येक कुठलीही स्कीममध्ये चर्चा करताना डिजिटल फर्स्ट आपला इनिशिएटिव्ह असतो. आणि स्मार्ट सिटी बघा किंवा आपण फार्मर्सकरता स्कीम बघा किंवा हेल्थ सेक्टर बघा किंवा जे कॉमन फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत आपण बघा, तर महाराष्ट्राने डिजिटायझेशनचे खूप प्रोजेक्ट हाती घेतले. आणि हे घेत असताना त्याच्या बरोबरीचं आपल्याकडे सायबर इन्फ्रास्ट्रक्चरही तयार करण्यात आला. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं जिथे डेडिकेटेड सायबर युनिट आपण तयार केला 2016मध्ये. आणि त्यावेळेस देवेंद्रजी चीफ मिनिस्टर होते आणि त्यांच्या संकल्पनेतून जे प्रोजेक्ट महाराष्ट्राने तयार केलं त्याला एक टेम्पलेट म्हणून सगळीकडे बाकी सगळ्या राज्यांनी वापरलं. आणि मला वाटतं की 47 सायबर लॅब्स आपण तयार केलेत. आणि ज्या प्रकारे डिजिटायझेशन सुरू आहे त्या प्रकारे आपल्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला प्रोटेक्ट करण्याकरता आपण सायबर सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चरही तयार केलेलं आहे. सायबर सिक्युरिटी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कोणीतरी फोन करतं आणि माझ्या अकाउंटमधले पैसे काढून घेतं किंवा एखादी पासवर्ड येतो आणि कळतं की अकाउंटमधले पैसे गेले. मुळात शिक्षक वर्गही याच्यात अडकतोय अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. पण अनेकांना म्हणजे महाराष्ट्रात असो किंवा परराज्यातून येणारे कॉल असो, यातून एक भीती असते की डिजिटल मी UPI करायचं का, मी डिजिटल पेमेंट करायचं का. तर यासाठी म्हणून कशा स्वरूपाची सुरक्षितता ही राज्य सरकारच्या पातळीवर किंवा केंद्राच्या मदतीनं आपण तयार करतोय? खरं तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं त्याला काही बाउंड्रीज नसतात, स्टेट किंवा देशाची बाउंड्री नसते. तर हे कॉल्स कुठूनही येऊ शकतात. म्हणजे आपण बघाल की काही कॉल सेंटर्स होते जे बाहेर UK मध्ये कॅनडामध्ये लोकांना लुबाडायचे. तशाच प्रकारे फ्रॉडस्टर्स कुठेही बसले असतात. म्हणजे कॉस्मॉस बँक केस आपण बघाल तर तिथे 29 देशात 20,000 ट्रान्झॅक्शन 1-2.5 तासात झाले होते. पण तुम्हाला एक सक्सेस सांगतो की आता मागच्या महिन्यात कन्व्हिक्शन झाला त्याच्यात. आणि हे मोठा सक्सेस आपल्याला मिळालेला आहे की कॉस्मॉस बँक केसमध्ये आपल्याला कोर्टाकडून याच्यात कन्व्हिक्शन मिळाला. पण सायबर सुरक्षिततेकरता अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्याकरता राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने खूप प्रयत्न केलेत. आपले वेगवेगळे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत तिथून दररोज आपण लोकांना सांगतो की कुठल्या प्रकारे फ्रॉड सुरू आहेत, कुठल्या प्रकारच्या कॉल्सना रिस्पॉन्ड नाही करायचं. RBIनेही एक याबद्दल खूप स्टेप्स घेतलेत आणि बँकेंना त्यांना सायबर सिक्युरिटी कशा प्रकारे इम्प्रूव्ह करायची याच्याबद्दल निर्देश दिलेत. एक नंबर आहे 1930. हे नंबर नोट करून घ्या आपण. आणि पैसे तुमचे कुठेही गेले तर लगेच 1930वर फोन करा.
1930वर फोन केल्याने ज्याला आपण फ्लाईट ऑफ मनी म्हणतो ते थांबतं आणि 1930वर आपल्याकडे यंत्रणा अशी आहे की आपण बँकेंना इमिजिएटली निर्देश देतो की त्या ट्रान्झॅक्शनला फ्रीज करावे. नाहीतर असं आहे की तुमचे जर कोणी 50,000 रुपये काढले तर त्याला ते 9 पार्टमध्ये वाटतात आणि त्याचे ट्रान्झॅक्शन्स वेगवेगळ्या ठिकाणी होतात आणि कुठेतरी काढले जातात. तर 1930वर फोन केल्याने हे इमिजिएटली थांबू शकतं. तसेच cybercrime.gov.in ही एक ऑनलाईन पोर्टल आहे. या पोर्टलवर कुठल्याही प्रकारचे सायबर क्राईम आपण रिपोर्ट करू शकता आणि याला एक टिकेटिंग सिस्टम आहे आणि फॉलोअप सिस्टम आहे. त्याच्यामुळे आपण काय वाट बघत नाही की कुणी पोलीस स्टेशनला जावं आणि तक्रार द्यावी. 1930वर फोन केल्याने आणि cybercrime.gov.in वर तक्रार केल्याने त्याच्यावर एक इमिजिएटली कंप्लेंटचं इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होऊ शकतं. मुख्यतः पोलीस स्टेशनला किंवा कोर्टाची पायरी चढणं, पोलीस स्टेशनची पायरी चढणं, आपण एक साधारण समाजामध्ये त्याबद्दलचा एक न्यूनगंड आहे की अरे झालं गेलं आता विसरून जा, कशाला उगाच पोलिसांपर्यंत जायचं. आणि सायबरमध्ये तो खूपच मोठी अडचण आहे. म्हणजे लोकांना या संदर्भामध्ये कितीही मोठा आपल्याबरोबर अन्याय झाला तरी तो तक्रार करायला येत नाही. तर हे जे तक्रार न करण्याची एक मानसिकता असते ती बदलावी. कारण सायबरमध्ये अनेकदा असे गुन्हे आहेत की जे तुमच्या प्रतिमेला खूप मोठ्या प्रमाणावर आघात करत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण तक्रार करावी का, हा अनेकांसमोरचा प्रश्न असतो. तर ही मानसिकता बदलावी म्हणून आपण काही प्रयत्न करतोय का? अवेअरनेस एक तर आपण करतोच. दुसरं काय आहे, आपल्याला आपली कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी दोन्ही वाढवावी लागेल. म्हणजे आता जर माणूस तक्रार करायला गेला आणि त्याची तक्रारीची आपण दखल घेतली नाही हेही योग्य होणार नाही, किंवा त्याच्या तक्रारीची काय निष्पत्ती झाली हेही याच्याकरताही कॅपॅसिटी असणे आवश्यक आहे. तर त्याप्रमाणे महाराष्ट्रात आपल्याकडे अतिशय चांगली तपास यंत्रणा आपण तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात आपण सायबर पोलीस स्टेशन्स तयार केलेत आणि ज्यावेळेस आपण पोलीस स्टेशन्स तयार केलेत तर त्यावेळेस या लॅब्सना ज्या प्रकारे इक्विपमेंट FBI होता त्या प्रकारचा इक्विपमेंट आपण इवन जालना किंवा भंडारा किंवा प्रत्येक या ठिकाणी आपण यांना असं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं. आणि आपण बघाल तर सायबर गुन्ह्यांचे जे उलगड्याचं प्रमाण आहे, डिटेक्शनचं प्रमाण महाराष्ट्रात फार जास्त आहे. कन्व्हिक्शन रेट्स कमी असतील कारण याची खूप माहिती जी असते ती बाहेरच्या सर्व्हरवर असते किंवा दुसऱ्या देशात असते आणि तिथे आपल्याकडे देर आर डिफिकल्टीज. पण आपल्या लोकांची म्हणजे पोलीस जे आहेत इन्व्हेस्टिगेशन करणारे त्यांची कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी दोन्ही चांगली होण्याकरता राज्य सरकारने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. सर, हे झालं सर्वसामान्य माणसाचं. ज्यावेळेला उद्योग येतो तर सध्याच्या काळामध्ये डेटा इज अ करन्सी आणि तुमच्याजवळ किती डेटा आहे, तुम्ही कशा स्वरूपामध्ये तो हँडल करताय. आणि प्रत्येक मोठ्या संस्थेमध्ये डेटा हा लाखोच्या संख्येमध्ये येत असतो, करोडच्या संख्येत येत असतो आणि प्रश्न अनेकदा तयार होतात. म्हणजे अनेक कंपन्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की डेटा हा चोरीला जाणं किंवा त्याची सुरक्षितता जी आहे त्यावरून. तर महाराष्ट्रामध्ये कारण अनेक मोठ्या कंपन्या IT कंपनीज आहेत, अशा परिस्थितीच्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी म्हणून आपण कंपन्यांबरोबर काही वेगळं काम करतोय का? द बेस्ट फॉर्म ऑफ प्रिव्हेन्शन इज इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे आता आपण बघाल की मध्ये MPSCचा एक डेटा लीक झाला होता, एका टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आला होता. त्यात इमिजिएटली गुन्हा दाखल झाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यात चांगली प्रोग्रेस आहे. एक मी सांगतो तुम्हाला की इंटरनेट इज लाईक अ टॅटू. तर जे कोणी काही करत असेल त्याचे सगळे सर्व्हर्सवर त्याचे फिंगरप्रिंट्स असतात आणि आज नाही तर उद्या मिळणार. सायबर गुन्ह्यामध्ये आपण बघितलं आहे की जगभरात म्हणजे 2-2, 3-3 वर्षांनी कधी ते डिटेक्ट होतात. तर जे कोणी हे करत असतील, डेटा ब्रीच करत असतील किंवा डेटा चोरून बाहेर विकत असतील, हे कधी ना कधी पकडले जाणार. दुसरं काय, प्रिव्हेन्शन करणं आवश्यक आहे आणि एस्पेशली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सायबर सिक्युरिटी स्टेप्स घेऊन प्रिव्हेन्शन करणं आवश्यक आहे. डेटा लॉस प्रिव्हेन्शनचे टेक्निक्स वापरणं आवश्यक आहे. याकरता आपण बघाल तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि काही राज्यांनी त्यांच्या सगळ्या बजेटच्या 1% सायबर सिक्युरिटीवर वापरण्याकरता असा निर्बंध घातलेला आहे. महाराष्ट्रात आपण जितके प्रोजेक्ट्स करतो तिथे विशेषतः सायबर सिक्युरिटीवर स्पेसिफिक लक्ष घालतो. कंपनीजनी स्वतःची IT पॉलिसी करणं आवश्यक आहे. ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत
त्यांना RBIचा सिक्युरिटी फ्रेमवर्क लागू आहे आणि RBIचा सिक्युरिटी फ्रेमवर्क इवन कॉपरेटिव्ह बँक्सकरता आता आला खूपच स्ट्रिंजंट सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क आहे. आणि डेटा लॉस प्रिव्हेन्शन करणे ही स्वतंत्र म्हणजे जे डेटा फिड्युशियरी असेल ज्याच्याकडे डेटा आहे त्याची ही प्राथमिक जबाबदारी आहे. आता सर्ट इंडियाने असे डायरेक्शन्स दिलेत की कुठलाही डेटा ब्रीच झाल्यानंतर किंवा सायबर सिक्युरिटी ब्रीच झाल्यानंतर 6 तासात रिपोर्ट करणं कंपल्सरी आहे. आणि याच्यामुळे मला वाटतं की कंपनी याला जास्त जबाबदारीने घेतील आणि त्यांच्या स्वतःचं सायबर सिक्युरिटी पोस्चर ते इम्प्रूव्ह करतील. सर, आपण कंपन्यांच्या सिक्युरिटीबद्दल बोलतोय, गव्हर्नमेंट कशा स्वरूपाची पावलं उचलत आहे ते सांगतोय, पण सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे हा फक्त एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो देशाच्या सुरक्षेपर्यंतचा प्रश्न म्हणून समोर येतोय. सोशल मीडिया हा सध्याच्या काळामध्ये सामाजिक प्रश्न तर आहे, पण तो देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा पण प्रश्न आहे. तर तुम्ही एक्सपर्ट आहात या विषयातले, अनेक वर्ष झाले काम करताय, पोलीस दलामध्ये इतकी वर्ष तुम्ही काम केलं आहे. ज्यावेळेला तुम्ही हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आणि भारतातला प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे बघतात, तर भारताला तुम्ही या प्रश्नामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे बघताय? आपण तयार आहोत या प्रश्नाला सामोरं जाण्यासाठी? बघा, आपण जगात पहिले होतो ज्यांनी टिकटॉकला बॅन केला. कारण टिकटॉकमुळे देशाच्या नॅशनल सिक्युरिटीला, आपल्या देशाच्या सिक्युरिटीला एक डेंजर उत्पन्न झाला होता. कारण याचा सगळा डेटा चायनाला चालला होता आणि चायना वॉज कंडक्टिंग सर्वेलन्स ऑन आर सिटीजन. त्याच प्रकारे बघा, जगात सोशल मीडियाला कोणी हात लावत नव्हता, तरी पण 2021मध्ये इंटरमिजियरी गाईडलाईन्स आपण पब्लिश केले फेब्रुवारी 2021मध्ये. आणि त्याच्यानंतर एक 3 tier स्ट्रक्चर तयार झाला आहे जिथे आपण तक्रार करू शकतो आणि त्या तक्रारीकरता 24 तासाचा वेळ त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देण्यात आलेला आहे. आणि 3 tier स्ट्रक्चरमध्ये फायनल जे टियर आहे तिथे शासनाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि जिथे आपण या तक्रारींबद्दल त्यांना विचारू शकतो की अशा अशा प्रकारचं डिसइन्फॉर्मेशन होता किंवा डिफेमेशन होता किंवा क्राईम झालेला आहे, याबद्दल आपण काय केलं. तर आता जबाबदारी जी आहे ती सोशल मीडियावर टाकण्यात आलेली आहे. तशाच प्रकारे आता नवीन रूल्स आलेले आहेत गेमिंगबद्दल. कारण गेमिंगबद्दल लोकांना खूप लुबाडण्यात येत होतं. रॅम्पेंट लोकांचे पैसे याच्यात वेस्ट होत होते. तर गेमिंगबद्दलही केंद्र शासनाने, खरं तर काय आहे की सायबर सिक्युरिटी आणि IT हा केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय असल्याने ज्युरिस्डिक्शनल कॉम्पिटन्स त्यांच्याकडे आहे. IT ॲक्ट जे आहे ते केंद्र शासनाचा विषय असल्याने जे काही नियम कानून आहे त्याबद्दल, तर नियम कायदे आहेत ते केंद्र शासनाकडून येतात, पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती राज्य शासन करतं. आणि राज्य शासन हे करताना त्याला केंद्राचाही आपल्याला सपोर्ट असतो. आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त लिटरेट तसंच इंटरनेट पेनिट्रेशन जास्त असणारं राज्य आहे. आता बघा 5Gचाही रोलआउट आपल्याकडे झालेला आहे. ज्या प्रकारे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढत असतं त्याप्रकारे सायबर क्राईमचाही एक धोका उत्पन्न होत असतं. तिथे अवेअरनेस करून, जे टेक्निकल सायबर सिक्युरिटी मेजर्स आहेत ते करून आणि एक पर्सनल लेवलवरही स्वतःची सुरक्षता तुमच्या हातात आहे, तर एक बेसिक मेजर्स की तुमच्या डिव्हाइसला वेळोवेळी अपग्रेड करणे, अँटीव्हायरस वापरणे, कुणाला OTP न देणे, अशा प्रकारच्या बेसिक जे सायबर सिक्युरिटी हायजीन ज्याला आपण म्हणतो, याला आपण फॉलो कराल तर मला वाटतं 90% सायबर क्राईम तसंच कमी होईल. सर, सोशल मीडिया संदर्भात आपण बोललो, मुळात लहान मुलांसंदर्भातले, कारण आपण बघतोय की आता 18 वर्षाच्या वरच्या मुलांचा काही सोशल मीडिया वापर इतका काही मर्यादित राहिलेला नाही. अगदी 8, 9, 10 वर्षाचा मुलगाही मोबाईल घेतो आणि तो गेमिंगमध्ये जातो किंवा सोशल मीडियातून जातो आणि अनेकदा मग तो अशा विचित्र परिस्थितीमध्ये अडकतो की तिथून त्याला बाहेर आणणं अनेकदा अडचणीचं ठरतं. तर यासाठी म्हणून, कारण लहान मुलांची त्यांचा प्रायव्हसी किंवा त्यातली सिक्युरिटी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे पुढच्या काळातला, आणि आपण आधार असो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण इतकं फ्रजाईल होत जातोय डिजिटल डाटामध्ये. तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठे पालकांनी म्हणून काय काळजी घेणं गरजेचं? नाही, पहिल्यांदा असं झालं आहे की डिजिटल जग असं आहे की जिथे मुलांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे ते कुठल्या प्रकारचे ॲप्स वापरतात ते आपल्याला माहीत नाही आणि ज्या प्रकारचे ॲप्स आपण वापरतो ते वापरत नाही. ते आपल्यावर हसतात, ते म्हणतात तुम्ही फेसबुकवर आहात. ते लोक फेसबुक वापरत नाही, ते लोक स्नॅपचॅट, WeChat काय काय वापरतात. जे नवीन प्रकारचे ॲप्स आहेत ते जास्त एन्क्रिप्टेड आहेत.
जास्त 1 to 1 आहेत आणि तिथे शेअरिंग जास्त एनकरेज्ड आहे. जसं स्नॅपचॅट आहे, तिथे वारंवार लोक पिक्चर्स घेतात आणि एकमेकांना पाठवतात. तसंच एक ग्रॅन्युलर कंट्रोल असतं या ॲप्समध्ये, जिथे ते बाकी लोकांना ब्लॉक करतात की पेरेंट्स बघू शकत नाही किंवा मुलं मल्टिपल प्रोफाईल्स वापरतात. याच्या व्यतिरिक्त काय आहे की टोटली एन्क्रिप्टेड पिअर टू पिअर कम्युनिकेशन असल्यामुळं इथे गुन्हा झाल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं कठीण असतं. कारण आपण माहिती मागायला जाल तर व्हॉट्सॲप म्हणतो इट इज टोटली एन्क्रिप्टेड, माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. स्नॅपचॅट म्हणतो माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये याला डिफिकल्टीज आहेत, पण याला प्रिव्हेन्शन करणं आवश्यक आहे. खूप केसेस आम्ही बघितले जिथे पीडोफाईल्स जे आहेत ते लहान मुलांचा शोषण करतात आणि मला वाटतं कुठेतरी इट इज अ फेलियर ऑफ पेरेंटिंग. आणि लहान मुलांशी बोलताना वी शूड फाइंड आउट व्हॉट दे आर डुईंग. वेस्टमध्ये एक इंटरनेट पॅक्ट नावाची संकल्पना आहे की ते लहान मुलांकडून विचारून घेतात की तुझे सगळे पासवर्ड्स आम्हाला देऊन ठेव आणि तुझे कोण कोण मित्र आहेत, काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सांग, किंवा तू कुणाकुणाशी बोलतो याच्याबद्दल आम्हाला सांग. असं ते म्हणजे वेस्टमध्ये इतकं फ्रीडम आहे, तरी पण जिथे अंडर एज मुलं असतील त्यांना ते त्यांना पेरेंट्स विचारतात. प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की आपण मुलांच्या प्रायव्हसी करता, आता 10 वर्षाच्या मुलाला काय प्रायव्हसी पाहिजे, पण आपण या नवीन संकल्पना त्याच्याकडून शिकतो आणि त्यांच्या प्रायव्हसीच्या नावाखाली आपण पेरेंटिंग करत नाही. आणि मला वाटतं इट इज अन ॲब्डिकेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि हे सर्वस्वी चुकीचं आहे. वी शूड हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ आवर चिल्ड्रन अबाउट देअर ॲक्टिव्हिटीज. कारण ते शहाणे आहेत, ते आपलं इंटरनेटचा रेकॉर्ड मिटवतात, हिस्ट्री मिटवतात, त्यांना कुठले ॲप्स वापरायचे ते सगळं माहीत आहे, डेटा कसा डिलीट करायचा माहीत आहे. बट द ओनली थिंग इज टू हॅव अन ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन. आणि जेव्हा तुम्ही ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचे मुलं काय काय शेअर करतात. त्यांना माहीत नाही, त्यांना त्यांची प्रायव्हसीची वेगळी संकल्पना आहे आणि त्यांना वाटतं की एक पिक्चर कशाही कपड्यात शेअर केलं तर त्याचा काही परिणाम होणार नाही. पण त्यांना हे माहीत नाही की हे जगाच्या 50 सर्व्हरवर राहणार आणि कुठे डेटा ब्रीच झालं तर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. तर इट इज एसेन्शियल टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन ॲट होम टू फाइंड आउट व्हॉट आवर चिल्ड्रन आर डुईंग. सिमिलरली असाच प्रॉब्लेम आहे जे सिनियर सिटीजन आहेत, कारण ते इतके डिजिटल फ्रेंडली नाहीत किंवा इंटरनेट सॅव्ही नाहीत. तर ही ज्याला चांगली माहिती आहे त्यांनी सिनियर सिटीजनना त्यांची क्लास घेणे, त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे की OTP काय असतं, डिजिटल डेटा कुठलं शेअर करायचं, काय नाही करायचं, फिशिंग कॉल कुठल्या प्रकारचे असतात. दिस काइंड ऑफ लिटरसी हे करणं घरात आवश्यक आहे, लहान मुलांकरताही आणि सिनियर सिटीजनकरताही. डिजिटल लिटरसी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण ज्या वेळेला तुम्ही म्हणाल अरे लहान मुलांच्या सिक्युरिटीचा प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठून आला, मुळात आपण इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलत असताना जर मी नोकरी करायला शहरात जाणार असेल, एखाद्या देशात जाणार असेल आणि तिथं जर माझी पुढची पिढी सुरक्षित नसेल तर मी उद्योगासाठी किंवा नोकरीसाठीही त्या देशामध्ये येणार नाही किंवा त्या शहरामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे प्रत्येकाला सध्या सुरक्षितता हवी आहे आणि उद्योग करायचा असेल तर निश्चितच सायबर सिक्युरिटी असो किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असो ही उत्तम असावी, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. आपण अनेक मंडळी आपल्याबरोबर आहेत, उद्योगातून आहेत, शिक्षण क्षेत्रातून आहेत, त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ती घेऊयात आणि मग कार्यक्रम पुढे नेऊयात. सर, मी राजेंद्र सावंत, निर्माण ग्रुप म्हणून काम करतो. मी बांधकाम क्षेत्रामध्ये आहे. आपल्या बऱ्याचशा वेबसाईट आहे, ऑटो DPR आहे, MCGMचं, SRAचं आहे, किंवा IGR महाराष्ट्र आहे स्टॅम्प ड्युटीबद्दलचं, किंवा नकाशा आणि 7/12च्या आपल्या वेबसाईट्स आहेत. ह्या सगळ्या आपल्या गव्हर्नमेंट वेबसाईट आहेत. सर, बऱ्याच वेळा त्याचा सर्व्हर डाऊन असतो, आम्हाला बऱ्याच वेळा काम करता येत नाही. आणि मी आता अलिबागचं उदाहरण इथं स्पेसिफिकली सांगू इच्छितो. मध्यंतरी असं केलं की फिजिकल सबमिशन बंद केलं आणि सांगितलं की ऑनलाईन DCRनेच प्लॅन सबमिट करा. परंतु सर, दुर्दैवाने तो DCR चालतच नव्हता आणि 3 महिने, इथे याची 3 महिने किंवा त्याहून जास्त आम्ही हेल्पलेस होतो. 3 ते 6 महिने आमचे प्रोजेक्ट रखडले सर, आणि त्याला कोणी वाली नाही. सो आय थिंक दिस इज व्हेरी सिरियस वेन यू आर सेइंग की इट्स ऑनलाईन. मग त्या सर्व्हिस तेवढ्या चालतायत का? आणि आम्हाला कोणी मायबाप नाही. असं झालं म्हणजे पावसाने मारलं
आणि याने झोडपलं तर काय करायचं. हा दुसरा एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण या सर्व ह्याच्यासाठी केला की जसं करून रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प ड्युटी ही अतिशय एकदम सोपी आणि चांगली आणि जास्त रिलायबल प्रोसेस आहे. तर अशा काही टेक्नॉलॉजी आणि ज्या आहेत त्या सर्व्हिसेस चांगल्या कशा करता येतील किंवा त्याची कॅपॅसिटी सर्व्हरची कॅपॅसिटी वाढवता येईल हे बघितलं पाहिजे. ब्लॉकचेनपासून सुरू करतो. खरं तर ब्लॉकचेन इज अ व्हेरी इनएफिशियंट टेक्नॉलॉजी. म्हणजे जर तुम्हाला डिजिटायझेशन करायचं असेल तर ब्लॉकचेन कशावर अवलंबून असतो की एका याची कॉपी जर मिलियन चेनमध्ये पॉईंट्स असतील तर त्याचे मिलियन कॉपीज होणार. म्हणजे 2014मध्ये फक्त बिटकॉईन चालवायला म्हणजे फक्त चालवायला आयर्लंड देशाइतकी इलेक्ट्रिसिटी खर्च होत होती. तर इट्स ॲब्सोल्युटली नॉन ग्रीन. आणि बिटकॉईनचे काही हे आहेत म्हणजे ॲप्लिकेशन्स आहेत पण सरसकट प्रत्येक याच्याकरता ब्लॉकचेन एक टेक्नॉलॉजी आहे म्हणून वापरता येत नाही. दुसरं काय आहे की एक जरासं आपण लक्ष घालाल की आपण शासनाचे जे ॲप्स आहेत त्याचं कंपॅरिझन करतो एकदम प्रायव्हेट कंपनीच्या ॲप्सशी. पण जे प्रॉफिट ड्रिव्हन एंटरप्राइजेस आहेत ते त्याच्या टेक्नॉलॉजीवर इतकं जास्त खर्च करतात तितकं आपल्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना जनरली शासनात खर्च करता येत नाही. आणि काय इफ यू आर एक्सपेक्टिंग गुगल काइंड ऑफ स्पीड मग त्याला गुगलचं संपूर्ण कामच डिजिटल आहे आणि त्यांना त्याच्याकडून पैसा मिळतो आहे. त्या प्रकारच्या स्पीड्स करता आपल्याला कधीतरी त्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पण मला वाटतं जर आपण UPI बघाल तर जे डिजिटल इनिशिएटिव्स आहेत किंवा आधार बघाल किंवा आता जे नवीन येणार आहे ONDC विच विल बी लाईक एन ॲमेझॉन फॉर द होल कंट्री. दीज आर रिअल टाईम मेकॅनिझम्स आणि दे आर कम्पॅरेबल टू एनीबडी इन द वर्ल्ड. सो थँक्यू. मुळात डिजिटल इकॉनॉमीकडे वळताना इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटमध्ये डिजिटल इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची असेल आणि जगाच्या पाठीवर सर्वात वेगवान अशी डिजिटल इकॉनॉमी विकसित करण्यामध्ये आपण गेल्या काही वर्षामध्ये यशस्वी ठरलेलो आहे भारत म्हणून महाराष्ट्र म्हणून. त्यासाठी म्हणून मुळात समोर बसलेल्या सर्व मंत्रिमंडळींना आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही आभार कारण त्यांच्याशिवाय ते शक्य झालं नसतं. सर आपण आज आल्यात या चर्चेमध्ये त्यासाठी खूप खूप धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे